काहीच दिवसांमध्ये आषाढ महिना संपून श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावणमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच जण मांसाहार करत नाही. त्यामुळे या गतहरी अमावस्या दिवशी सर्वांच्या घरामध्ये नॉनव्हेज केले जाते. सर्वांच्या नाही, बहुतेक घरांमध्ये तर केले जाते. ही गतहरी अमावस्या स्पेशल होण्यासाठी हा झणझणीत मटण रस्सा नक्कीच बनवून पहा. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. बकऱ्याचे मटण सगळ्यात आधी छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हे पहा, अशा प्रकारे चोळून ते मटण धुवून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या रस्स्याला उग्र वास येत नाही. त्यानंतर यामध्ये हळद आणि मीठ घालून सर्व बाजूला मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व पीसला व्यवस्थित आपला हळद आणि मीठ लागलं पाहिजे. अशा प्रकारे हळद मीठ लावून झाल्यानंतर आपण हे मटण अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवायचे आहे, म्हणजे आपले मटण छान मॅरिनेट होते. त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल घालून एक बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये आपण परतून घेणार आहोत. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आहे. जास्त जाळ घालायचा नाही, म्हणजे कांदा करपत नाही. कांदा परतत असताना त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे तो डागत नाही आणि मीठ टाकल्यामुळे लवकर लाल होतो. कांदा आपला थोडासा लालसर झाला की लगेच त्यामध्ये आपण मटण टाकून घेणार आहोत. आपले मटण अर्धा तास चांगले मॅरिनेट केलेले आहे. मटण घालून सर्व कांदा तेल सगळीकडे मटणाला लागेल अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर एक पॅक बसेल असे ताट ठेवून झाकून द्यायचे आहे आणि त्यामध्ये एक पूर्ण ग्लास भरून पाणी ठेवायचे आहे. पातेल्यावरील ताटात पाणी ठेवले तर खाली मटणाला पाणी सुटते. वर ताटात पाणी नाही ठेवले तर लवकर पाणी न सुटता मटण खालून डागू शकते. मध्यमच जाळ घालायचा आहे, जास्त फास्ट जाळ घालायचा नाही. मटण 50% शिजेपर्यंत अजिबात पाणी घालायचे नाही. आपण जर पाणी घातले तर मटण लवकर शिजल्या जात नाही. आपण मटणामध्ये मीठ टाकलेले असल्यामुळे त्याला पाणी सुटते आणि त्या पाण्यामध्येच मटण लवकर शिजल्या जाते. त्यामुळे आपण साधे पाणी अजिबात घालायचे नाही. एक 50% मटण शिजले की नंतर आपण त्यामध्ये वरचे पाणी ओतून द्यायचे आहे. आता प्रत्येक वेळेस एक ग्लास वरती ताटात ठेवायचे, म्हणजे वेगळे पाणी गरम करायची गरज नाही. चुलीवर मटण शिजेपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी आता इथे चुलीमध्ये एक कांदा टाकणार आहे, म्हणजे तो छान भाजला जातो. हा भाजलेला कांदा आपण वाटणामध्ये घालणार आहोत. तुमच्यात जर टोमॅटो घातला जात असेल तर तो देखील भाजून घ्यायचा आहे. आमच्या घरामध्ये कोणालाही मटणाच्या भाजीमध्ये टोमॅटो घातलेला आवडत नाही, त्यामुळे मी फक्त कांदा भाजून घेतलेला आहे. कांदा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर एक मोठा लसूण सोलून घ्यायचा आहे. थोडेसे अद्रक आणि खोबरे, त्याचबरोबर कोथिंबीर, हे सर्व मी मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहे. तुम्हाला जर हे पाट्यावर वंट्यावर वाटायचे असेल तर खूपच छान. पाट्यावर वंट्यावर वाटायला जरासा वेळ जातो, परंतु चव एकदम छान येते. वाटण तयार करेपर्यंत इथे मटण शिजलेले आहे. आता आपण मटणाला फोडणी देणार आहोत. हे सर्व साहित्य मी फोडणी देण्यासाठी घेतलेले आहे. सगळे मसाले मी एका प्लेटीत काढून घेतलेले आहेत. आता आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये 2 ते 3 पळी तेल घालायचे आहे. त्यानंतर सर्व मसाले त्यामध्ये घालणार आहे. मसाल्यांमध्ये मी घातलेला आहे 2 चमचे काळा मसाला, 1 चमचे काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. तो तुम्ही कोणत्याही कंपनीचा घातला तरी देखील चालेल. मसाले मी सर्व तेलात छान परतून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये मी वाटलेले वाटण घातलेले आहे. वाटण देखील थोडेसे परतून घ्यायचे आहे. वाटणातील पाणी जरासे आटले की त्यामध्ये आपण भाजलेले पीठ घालणार आहोत. भाजलेले पीठ घातले की आपली भाजी छान मिळून येते. पीठ घालत असताना ते जास्त प्रमाणात घालायचं नाही. आपले पोहे खाण्याचे 2 चमचे पीठ भाजून घालायचे आहे. जास्त पीठ घातले तर भाजी खूपच घट्ट होईल, अगदी पिठल्यासारखी होऊन जाईल. त्यामुळे पीठ कमीच घालायचे आहे आणि पीठ घालून देखील मसाला छान परतून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटले की आपण त्यामध्ये आपले शिजलेले मटण घालणार आहोत. थोडेसे मटण घालून त्यानंतर गरम करून घेतलेले पाणी यामध्ये घालायचे आहे. तुम्ही पाहू शकताय भाजी किती छान दिसत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे पहा, आपली भाजीला किती छान तरी आलेली आहे. यानंतर आपण भाजीमध्ये कोथिंबीर घालणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.